नमस्कार, मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूजवरती आपलं स्वागत करतो. मी आता नावडे येथे ना आपल्यासोबत आहेत एक युवा समाजसेवक राकेश गोंदी सर. येत्या काही मी बघतो दिवसाभरामध्ये या विभागामध्ये ते थोडे ॲक्टिव्ह आहेत आणि त्यांच्या विविध विषयांत त्यांनी हात देखील घातलेला होता या विभागातील. तर राकेश, स्वागत आहे आपलं आपल्या चॅनलवरती. काय वाटतं, आपण आता पनवेल महानगरपालिकेच्या इलेक्शनला उभे राहत, वंचित बहुजन आघाडीतर्फे आपलं तिकीट देण्यात आलेलं आहे. काय सांगाल आपला? नमस्कार. पहिलं तर आपल्या न्यूज चॅनलचं स्वागत करतो मी जसं तुम्ही म्हणाले, काही महिन्यापूर्वी वर्षापूर्वी जे आपण समाजकार्य केलेलं आहे, त्या समाजकार्य कुठेतरी मला यश मिळतो आहे. कारण की आज ज्या वंचित बहुजन आघाडी हा पक्ष, हे आपले पक्षाचे प्रमुख जे आहेत प्रकाश आंबेडकर साहेब, ही समाजसेवा जे विषय जे आम्ही प्रत्येक वेळेला समाजकार्य केलेलं आहे, मला तर कुठेतरी एक संधी हवी होती का समाजासाठी काहीतरी करावं. आज आपले नावडा शहर अध्यक्ष संदेश गाडगे साहेब, आज त्या व्यक्तीनं आज माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीवरती विश्वास ठेवून आज त्यांच्या पक्षांकडे एक वरिष्ठांकडे माझ्याबद्दल एक विषय मांडले. आज माझे प्रत्येक कार्य त्यांच्यासमोर मांडण्यात आले. ते कार्य त्यांच्या मनामध्ये बसून आज त्याही विश्वास दाखवला का तू जर करणारा व्यक्ती असेल तर आमच्या पक्षातला एक भाग आम्ही तुम्हाला निवड करून देतो आहे. आणि त्याच विश्वासाने आज मला पक्षाचा एक उमेदवार म्हणून तिकीट दिलेलं आहे. नक्कीच राकेश, आपण उभे आहात. ते संदेश गाडगे आहेत, शहराध्यक्ष तुमच्या वंचितचे, ते देखील उभे आहेत. तर काय वाटतं एक या विभागामध्ये एक आपल्याला जनसमुदाय लोकांना भेटता, काय रिस्पॉन्स वाटतं आहे? प्रचार चालू केलेला आहे? तुम्ही जसं म्हणतात, अजून तर आम्ही प्रचार चालू केला ना. आज भूमिपूजन, आज आमचा शुभारंभ आहे प्रचाराचा. जसं तुम्ही बोलले का समाजासाठी काय केलं आहे, आज समाजामध्ये खूप काय केलेलं आहे. पण समाजात जी आवश्यक गोष्टी जी आहेत आत्तापर्यंत मी पाहतो का अजून समाजाला जे आवश्यक गोष्टी आहेत त्या अजूनपर्यंत कुठलेही उमेदवारही केलं नाही आहे. आणि समाजाला आज आमच्याकडून पूर्णपणे अपेक्षित आहे का कुठेतरी समाजामध्ये कोणतरी चांगलं उमेदवार यावं आणि समाजासाठी काहीतरी करावं. राकेश, आता आपण बघतो हा विभाग हा एका बोलला होतो की एका पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि समोरचा कॅन्डिडेट आहे दुसरा जो BJPचा, तोही तेवढा स्ट्रॉंग आहे. आणि आता आपण वंचिततर्फे तुम्ही आणि संदेश गाडगे उभे आहेत. तर कुठेतरी काय वाटतं, एक टक्कर बघायला भेटेल या विभागातील लोकांना? नक्कीच. कारण की असं एक सांगू शकतो आहे का आत्तापर्यंत मी जे जनतेसाठी जे वेळ दिलेला आहे, दिवस रात्रीचा हा एक शब्द असतो, एक तो हा वेळ दिलेला आहे. त्या वेळेप्रमाणे जी माझी मेहनत आहे त्या मेहनतप्रमाणे मला पूर्णपणे जनतेवर विश्वास आहे का जनता निवड करणार. हे समाजासाठी जो मेहनत करतो आहे, ज्या समाजाचा विचार करतो आहे, त्या उमेदवाराला जनता निवड करतो आहे. आणि मला पूर्णपणे खात्री आहे जनता आमची निवड करणार, एक संधी देणार. त्यांच्यासाठी काहीतरी नवीन जे आपले जे आहेत समाजामध्ये जे आपले अडचणी आहेत त्या अडचणीबद्दल सांगण्यासाठी त्यांना कोणतरी एक नवीन उमेदवार पाहिजे. आपण कोणत्या प्रभाग 3 मधून, कोणत्या प्रभाग 2 मधून, कोणत्या याच्यातून? मी नावडे प्रभाग क्रमांक 2 क मधून उभा आहे. आणि जे आपले संदेश गाडगे ते कोणत्या याच्यातून उभे आहेत? ते प्रभाग क्रमांक 2 मधून ड मधून आहे. तर राकेश, परत पुन्हा एक प्रश्न विचारतो मी की हा बोलला तो की शिका पक्षाचा हा प्रभाग क्रमांक जो 2 आहे हा बालेकिल्ला आहे आणि इथे विद्यमान नगरसेवक तेच होते. आणि समोरचा आहे जो कॅन्डिडेट BJP, त्यांनी मागे खूप छान टक्कर दिलेली होती, चांगला मुकाबला बघायला भेटला होता. पण आता त्याच्यामध्ये आपली वंचित बहुजनची आघाडीची एंट्री झाली आहे. तर कुठपर्यंत हे दोघांना टक्कर देऊन आपला काही अस्तित्व तयार होईल? हे बघा, आम्ही कोणाला टार्गेट घेऊन हा विषय आम्ही उमेदवार टक्करचा एक म्हणाला तर टक्कर आतापर्यंत जर समाजासाठी काम हवं आहे त्या समाजाच्या कामाचे एक क्राऊड आम्हाला दाखवायचं आहे. यासाठी आम्ही हा पूर्णपणे प्रयत्न करतो, समाजामध्ये आम्हाला पोचायचं आहे. तर नक्कीच राकेशजी, तुम्ही उभे आहात, मला शुभेच्छा देतो. शेवटचा प्रश्न विचारतो की आजपासून आपण प्रचार चालू करणार आहात, तर कुठे कुठे फिरणार आहात पूर्ण विभागात? काय जसं आम्ही सर्व विभागाच्या प्रभागमध्ये जेवढे विभाग आहेत त्या विभागाची आम्ही पूर्णपणे तयारी केलेली आहे. जसं आज आम्ही भूमिपूजन करून त्यावरती आम्ही निर्णय करू कुठल्या प्रभागामध्ये आम्ही एक व्हिजिट म्हणजे आमची रॅली होणार, त्याप्रमाणे आम्ही हे केलेलं आहे, तयारी केलेली आहे. नक्कीच आपल्यासोबत आहे राकेश गोंदी, जे वंचित बहुजनचे उमेदवार आहेत. राकेशजी, छान तुम्ही माहिती सांगितलेली आहे. माझ्याकडून तुला शुभेच्छा. कॅमेरामॅन दिल गायकवाडसोबत सागर पाटील, महाराष्ट्राचा आवाज.